रामकृष्ण हरी नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 48 आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील खोकडे येथील भानुदास घाडगे महाराज आहेत. रामकृष्ण. कुळगजाई ग्रामपंचायतीच्या हातीत खोकडे गाव येत आहे आणि मान तालुक्यातील हे शेवटचं गाव आहे खोकडे. आणि हीच आपल्या घाडगे महाराजांची जन्मभूमी आहे. खरं तर घाडगे महाराजांचा प्रवास हा शेतकरी ते कीर्तनकार असा झालेला आहे. कसा हा प्रवास झाला या संदर्भात आज आपण महाराजांशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. भानुदास घाडगे महाराज यांच्या कीर्तनात आपण आलेलो आहोत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते कीर्तनातील आहे. चला तर आपण ऐकूया त्यांचं कीर्तन. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण कुळगजाई बर. शाळा, प्राथमिक शाळा कुळगजाई या ठिकाणी झाले 7वी पर्यंत. बर. आणि 7वी पासून शिक्षण झाल्यानंतर तिथं माझी त्या ठिकाणी थांबलो 7वी पासून. बर. आणि वयाच्या 13व्या वर्षी बर. एक माझ्या मनाला काय एक थोडंसं एक वाटलं असेल आणि वयाच्या 13व्या वर्षी मी एक भगवंताची माळ गळ्यामध्ये घातली. बर. आणि वारकरी एक संप्रदाय त्या संदर्भामध्ये मला थोडंसं काय का कारण कसं असेल देव जाणे. बर. आणि त्या प्रवाहामध्ये मला सामील होण्याची फार मोठी तळमळ निर्माण झाली. आणि वयाच्या 13व्या वर्षापासून त्या प्रवाहामध्ये आज वयाच्या 62 वर्षापर्यंत मी त्या अनुषंगाने या ठिकाणी अविरत. आणि माझं एक सांगायचं म्हटलं तर पहिल्यांदा मी भजन या ठिकाणी एक नेतृत्व चांगलं मला लागलं. एक दिनकरांना शिंदे म्हणून कुळगजाईचे, आणि त्या कुळगजाईच्या शिंदेच्या माध्यमातून एक भजनाचा एक छंद निर्माण झाला. आणि त्यांच्यापासून आम्ही त्यांचा दिशा घेऊन ते गुरु या स्थानी त्यांना घेऊन आम्ही त्यांच्याकडून बऱ्यापैकी भजनाचं या ठिकाणी सगळ्या गोष्टी आम्ही शिकत आलो. त्यानंतर सीतामाई तीर्थक्षेत्र जवळच आहे आणि तुमच्याच हद्दीत आहे ते ग्रामपंचायतीच्या आपल्या पंचकृषी तुमच्याच त्या सीतामाई तीर्थक्षेत्रावरती असणारे एक महान सत्पुरुष ब्रह्मलीन तपोनिधी जगन्नाथ बाबा मोगराळेकर. आणि मोगराळेकर बाबांचा त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती एक सानिध्य निर्माण झालं. आणि परमार्थाची दिशा आणि धुरा त्यांच्याकडून अतिशय अगदी मनमोकळेपणाने त्यांनी आमच्यावरती प्रेम केलं. आणि तीर्थक्षेत्राविषयी तर माहिती दिली पण जीवनाचा प्रवास पुढच्या दृष्टीने तुमचा कसा न्यावा लागेल आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी जीवनाला दिशा मिळेल तुमच्या, हे अतिशय त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आमच्यासाठी केलं. हे आम्ही भविष्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवास तिथपर्यंत आला. आणि तिथून एक त्यांनी महाराज या ठिकाणी तीर्थक्षेत्र सीतामाई आहे आणि काय माझी भगवंताची कृपा असेल म्हणून माझे शब्द तुमच्यापर्यंत आहेत. पण एक ना एक दिवस नारदाच्या व्यासपीठावरती तुम्हाला भगवंताची लीला ज्याप्रमाणे भगवान पंढरीनाथ पांडुरंगानं नामदेवरायासाठी विठेवरून खाली येऊन त्यांचा प्रसाद भक्षण केला, त्या पद्धतीने एक ना एक दिवस नारदाची गादी ही तुमच्यासाठी सफल होणार. हे त्यांचं महात्म्यांचं वाक्य आजपर्यंत मी विसरत नाही. आज त्यांच्याच फेट्यावर आज मी कीर्तनाची एक सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी माझ्या वाट्याला येते. म्हणून आज या ठिकाणी मी कीर्तनाची सेवा करत असतो. दुसरा प्रवास पाहायचं म्हटलं तर सुरुवात मी प्रवचनातून केली. वयाच्या 13व्या वर्षी माळ घातली आणि तिथून भजनानं सुरुवात झाली. दिनकरांना शिंदे म्हणून त्यांच्याकडून भजन शिकलो. आणि भजनापासून पुढं प्रवास चालत असताना प्रवचन सेवा कुळगजाई
पहिलं प्रवचन तुमचं कुठं झालं? पहिलं प्रवचन माझं कुळगजाई मध्ये झालं. कुळगजाई तालुका मान जिल्हा सातारा बरं, हा. या ठिकाणी पहिलं प्रवचन झालं. म्हणजे ते पारायणात झालं? पारायणामध्ये झालं ते कीर्तन. बरं. म्हणजे पहिलं प्रवचन तुम्ही ज्यावेळेला सांगितलं तर ते कसं, म्हणजे व्यासपीठ नारदांच्या गादीवर आपण बसतोय, त्याला भीती म्हणत येते किंवा काय सांगावं, असं कसं काय घडलं का त्यावेळेला? कसं एक एक चॅनल माध्यमातून मला एक थोडस एक आव्हान करू वाटते की जे इच्छा करे प्राणी तो पूर्वी चक्र पाणी. जे आपल्याला जी काही इच्छा आपल्या मनामध्ये असते आणि तो पुरवायचं काम भगवान परमात्मा करत असतो, ही पहिला मनामध्ये ध्यास ठेवून त्या ठिकाणी पहिली प्रवचन रूपी सेवा करण्यासाठी ज्या वेळेला नारदाची गादी, ज्या वेळेला व्यासपीठ मला प्राप्त झालं, त्या वेळेला मला समोर ते अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. त्या ठिकाणी असं कुठल्याही गोष्टीचा मनामध्ये कुठली शंका न बाळगता प्रखडपणे मला जे भगवंताने, सरस्वतीने ज्या ठिकाणी माझ्या जिभेवरती थांबून जे मला लोकांच्या पर्यंत वाणीतून पोचवण्याचं महान कार्य माझ्याकडून करून घेतलं, हे कसं झालं असेल, का झालं असेल आणि यासाठी कुणी पाठिंबा दिला असेल, ही मला काही सांगता येणार नाही. परंतु मला सरस्वतीनं या ठिकाणी व्यासपीठाचा ताबा देऊन या ठिकाणी माझ्याकडून एक चांगल्या पद्धतीची सेवा करून घेतली. हे महत्वाचं माझं झालं. आता ज्यावेळेला तुमचं प्रवचन ऐकलं त्या लोकांनी काय सांगितलं, महाराज प्रवचन कसं झालं काय? ज्या वेळेला पहिलंच माझं प्रवचन झालं, ज्या वेळेला जे उपस्थित असणारी काय भाविक, त्या ठिकाणी धर्माचा मंडप आहे, पांडुरंगाची मूर्ती समोर आहे, समोर जे भाविक आहेत ते पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या रूपातनच. तर त्यांनी ज्या वेळेला प्रवचन झाले त्यावेळेला पहिलंच तुमचं प्रवचन होतं, पहिलंच प्रवचन इतक्या प्रखड भाषेमध्ये आणि इतक्या पद्धतशीर स्वरूपामध्ये तुम्ही निरूपण समाजामध्ये तुमच्याकडून समाजाला मिळेल असं आम्हाला वाटत नव्हतं. परंतु तुम्हाला आगळे वेगळेपणा तुमच्यामधून निर्माण झाला हे आम्ही सांगू शकतो. ओवी कुठले होते त्यावेळेला तुमचे? त्यावेळेला ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जो जय मंगल सो सवेंद्या आत्मरूपा, पहिल्या सुरुवातीच्या प्रवचनाला मी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील पहिलीच ओवी मी घेतली. पहिलीच ओवी घेतली आणि पहिलंच प्रवचन माझं. महाराज दुसरं सांगा, आता तुम्ही कीर्तन, पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं? मी प्रवचनाची सेवा माझी अनेक ठिकाणी झाली. माझी ज्ञानोबा तुकोबारायांच्या वारीमध्येही माझी प्रवचन सेवा काय ठिकाणी, काय मुक्कामाच्या ठिकाणी झालेली आहे. आणि कीर्तनाची सेवा ब्रह्मलीन तपोनिधी जगन्नाथ बाबा मोगराळेकर आणि सीतामाई तीर्थक्षेत्र पंचक्रोशीतील काय माझ्यावर प्रेम करणारी काय मंडळी असतील, तुम्ही प्रवचन महाराज करताय पण तुम्हाला एक कीर्तनाची सेवा या तीर्थक्षेत्रावरती, सीतामाई तीर्थक्षेत्रावरती करावी लागते. मी अजूनही म्हणलं पहिल्यांदाच कीर्तन सेवा करतोय. तुमची जर सगळ्यांची इच्छा असेल आणि सीतामातेला जर माझी सेवा करून घेण्याचं जर मला एक संकल्पना किंवा एक उचित काळ आला असेल तर म्हणलं मला ते बी मी त्यांच्या रजेनं, त्यांच्या श्रद्धेनं ह्या काही गोष्टी मी करू शकतो. असं मंडळींच्या काय पंचक्रोशीतील मंडळीच्या तोंडून आल्यानंतर मी स्पष्टपणे उत्तर त्यांना दिलं आणि त्या ठिकाणी कीर्तनाची त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कीर्तनाची निश्चिती करून त्या ठिकाणी पहिलं कीर्तन त्या सीतामाई तीर्थक्षेत्रावरती माझं त्या ठिकाणी झालं. म्हणजे आपल्याच सीतामाईच्या आपल्याच नगरीतून सुरुवात झालेली आहे. महाराज पुढचा प्रश्न असा आहे की ज्यावेळी कीर्तन ऐकलं, जसं प्रवचन ऐकल्यानंतर लोकांनी सांगितलं की चांगलं प्रवचन चालत आहे, कीर्तन ऐकल्यानंतर काय सांगितलं लोकांनी? कीर्तन ज्या वेळेला माझं जवळ झालं त्यावेळेला माझं कीर्तन कसं झालं ही मी सांगू शकत नाही. परंतु जे काय समोर समाज असणारा ऐकणार, जे काय माता भगिनी काय भाविक त्या ठिकाणी उपस्थित असणारे, जे ऐकायला असणारे भाविक, त्या भाविकामधून जे काय प्रतिसाद माझ्या वारंवार येत होता, प्रत्येक पॉइंटला प्रतिसाद जे येत होता, प्रत्येक विषयाला, प्रत्येक दृष्टांताला, सिद्धांताला जो प्रतिसाद येत होता, त्याच्यावरून मला एक मनाची माझी एक मोठेपणा सांगत नाही, परंतु एक मला असं वाटत होतं की जेणेकरून कुठंतरी आपण समाजाच्या लाटेमध्ये, प्रवाहामध्ये आणि परमार्थाच्या दिशेनं कुठंतरी आपण बरोबर चाललोया, असं एक माझं मन मला साक्ष देत होतं. अशा पद्धतीनं पहिला लोकांचा प्रतिसाद मला मिळाला. महाराज दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकरी आहात, शेती आणि वेगळी जी कामं असतात शेती ते करावं लागतात तुम्हाला, बरोबर. पण प्रश्न येतो की तुम्हाला कीर्तनाला जायचं असतं, प्रवचनाला जायचं आणि हा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यासाचं कसं तुम्ही नियोजन करता?
खरं सांगायचं म्हटलं तर आता शेतकऱ्याला तुम्ही ज्या पद्धतीनं विचारता त्या पद्धतीनं शेतकऱ्याला टायमिंग टेबल हे वेळ आणि बंद ह्या गोष्टी त्याच्याकडे नसतात. कारण त्याचं एकच कारण आहे, शेतकऱ्याला अनेक वेळ सोडून कामाचं एक नियोजन करावं लागतंय. परंतु एक भगवंतानं माझ्याकडून कशा पद्धतीने त्या ठिकाणची वेळ काढून ते काम त्यावेळेला हँडल होऊन पुढचं काम आपल्याला परमार्थामधलं करायचंय, ही एक त्याच्या तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल करावं काय वारी नारायण, अशा युक्तीप्रमाणे मला भगवंताची कुठेतरी साथ, माझ्या कुटुंबाची साथ, माझ्या संपूर्ण परिवाराची साथ यासाठी मला बऱ्यापैकी लाभत असल्यामुळं मला हे सगळं करता आलं, शक्य झालं. आणि ह्या एक चांगल्या विचाराच्या, चांगल्या क्षेत्राच्या दिशेने मला या ठिकाणी वेळ मिळत गेला. आणि आज त्या वेळेचं आज माझ्या दृष्टीनं एक सोनं झालं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कीर्तन पण तुम्ही सांगताय इकडे, म्हणजे एक चांगला वेळ चांगल्या कार्याला पण जातोय. बरोबर, ही सगळ्यात खरं तर महत्वाची बाब आहे. महाराज, दुसरा प्रश्न असा आहे की कीर्तनकार म्हटलं का पहिल्यांदा त्यांचा आवाज बघितला जातो, स्वर बघितला जातो. आणि बरेच कीर्तन त्याच्यावर पण अवलंबून राहतं. तुम्ही स्वर कसा मिळवला आहे? जर सांगायचं म्हटलं तर जे 40 वर्षापासून जे भजन मी करत आहे आणि भजनामध्ये जे मला स्वरा तालाची, ज्ञानाची, काय गोष्टीची जी काय, तो भजनाच्या स्वरा तालाचा ही मला आजच्या ह्या कीर्तनामध्ये अगदी 100% त्या भजनाचा उपयोग झाला असं मी अगदी प्रकटपणे सांगू शकतो. की सुरताल हा पूर्वीचं केलेलं भजन, भगवंताची कुठंतरी केलेली उपासना, ही माझ्या दृष्टीने हे एक जमेची बाजू ठरली पुढच्या माझ्या प्रवासाला, कीर्तनसारख्या प्रवासाला. कीर्तनासारख्या प्रवासासाठी ही माझी एक जमेची बाजू ठरली. धन्यवाद. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना सर्वच महाराजांनी सांगितलेलं आहे, शेतकरी ती कीर्तनकार कसा प्रवास झालेला आहे. असा मला वेळेचा सदुपयोग करून एक चांगलं काम करायला मिळालं. खरं तर माऊलींची सेवा. आणि खरं तर अजून त्यांनी एक गोष्ट सांगितली की माझ्याच नगरीत सीतामाईच्या साक्षीनं माझी कीर्तनाची सुरुवात झाली आणि आता अनेक ठिकाणी महाराजांची कीर्तन प्रवचन होत आहेत. महाराज मानदेश भूषणशी बोललेले आहेत, त्यांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. पुन्हा एकदा आपण भानुदास गाडगे महाराज यांच्या कीर्तनात आलेलो आहोत. आपण थेट त्यांचं ऐकूया कीर्तन.